सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर या दोन्हीही संस्थेच्या वतीनं 12 तारखेपासून ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण सोहळा आपण आयोजित केलेला आहे। 12 तारखेपासून आपण या सत्संगाला सुरुवात केली। त्या अगोदर परमेश्वराने सांगितलेले नित्य व अनादीचे 4 पदार्थ जे आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यावरती आपण चिंतन करत आहोत। जीव आणि देवता या अगोदर आपण अभ्यासल्या आणि काल आणि परवा आपण प्रपंच हा विषयही समजून घेतला, जाणून घेतला। त्यानंतर परमेश्वर ह्या नित्य व अनादीच्या पदार्थाला आपण चिंतनाला सुरुवात केलेली आहे। तो विषय मोठा जरी असला तरी परमेश्वराच्या कृपेने आपण त्या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। काल आपण बघितलं, परमेश्वरी जी वस्तू आहे, ही जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, ते अगोदर ब्रह्म, ईश्वर हे काय आहे आणि ब्रह्म आणि ईश्वर एकत्र येऊन परमेश्वर तयार होतो। आज त्या त्रंश परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचा आहे। त्यामध्ये माया ही अधिक झालेली आहे। सच्चिदानंद, सत, चित आणि आनंद। सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वर बोलीजे। ऐसा त्रंश परमेश्वर एकुआती म्हणजे एक आहे। काल आपण बघितलं ब्रह्म आणि ईश्वर काय आहे। आज आपण बघणार आहोत जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर सर्व शक्तियुक्त कसा कार्य करतो। ईश्वर हे व्यक्त होण्यास पात्र आहे, ब्रह्म हे व्यक्त होण्यास पात्र नाही, आणि माया सकळे शक्तियुक्त असा त्रंश परमेश्वर जो आहे तो व्यक्त परमेश्वर। पूजनीय माईम भटांना स्वामी श्री चक्रधर महावाक्य निरूपण करत असताना हे तिन्ही पदार्थ जेव्हा सांगतात तेव्हा पूजनीय माईम भटांना शंका निर्माण होते आणि मग ते विचारतात, अंश शब्द जो आहे तो विभागावाचक आहे की समूह कार्यवाचक आहे, म्हणजे कार्याला येण्यासाठी तो आहे की वेगवेगळा विभाग एकत्र येऊन आहे। आणि म्हणून देवाने त्यामध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की या तिन्हीचे अंश म्हटल्याने आपल्याला वाटेल की एक थोडे थोडे अंश एकत्र आले, तिन्हीचा एक एक तुकडा बनून एक परमेश्वर तयार झाला, बनला। परंतु तसे नाही, कारण या तिन्हीचे स्वरूपे अव्यक्त आहेत। ब्रह्म अव्यक्त आहे, माया अव्यक्त आहे, ईश्वर अव्यक्त आहे। त्यामुळे त्यांचे तुकडे काही पडू शकत नाही म्हटले। त्यांच्यात असा भाव पण नाही। त्रंशु तरी एकू कैसा म्हटले, 3 म्हणतात आणि मग तो एक कसा झाला किंवा एक कसा म्हणता येईल ना, तेच एक वेगळा करू नये, एक एक वेगळा असं काही करू नये म्हटले। म्हणून तेच अंश अंश असा काही भाव असे, असा अंश अंश एक एक असा काही भाव नाही म्हटले। त्रंशो निरूपया दोषे म्हणजे तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी, कळण्यासाठी, उमटण्यासाठी, लक्षात येण्यासाठी, जाणीव होण्यासाठी म्हटले, ती एक निरूपण्यासाठी वेगवेगळे सांगितले। परंतु सकळांचे ज्ञान व्हाव्या एक कसा, यातून वेगवेगळा तो मग एक झाला असं सांगण्यासाठी, समजावण्यासाठी ते साहित्यामध्ये आलेलं आहे। त्रंश वेगवेगळे जरी असले परंतु व्यापकत्वाच्या भावाने बोटातील हस्ती, मांस आणि रुधिर या अनुषंगाने आपण काल बघितलं की ते एक कसे आहे। जेव्हा ते एक येतात तेव्हा ते कार्याला येतात, जेव्हा वेगवेगळे असतात तेव्हा ते कार्याला येऊ शकत नाही। वेगवेगळे हे फक्त अव्यक्तीच असतात, व्यक्ती एकत्र आल्याशिवाय कार्याला येत नाही। कारण
सृष्टीची रचना कशासाठी आहे? या जीवाला आनंद द्यायचा आहे आणि आनंद देण्यासाठी परमेश्वर हवा आहे, म्हणून सृष्टी आहे याचा अर्थ परमेश्वर आहे आणि परमेश्वर आहे याचा अर्थ सृष्टी आहे. सृष्टी नसेल तर ते अव्यक्त रूप, सृष्टी आहे तर व्यक्त रूप. ज्या अर्थी परमेश्वर सृष्टी रचतो त्या अर्थी त्रंश परमेश्वर व्यक्त होतं. अन्यथा हे तिन्ही जे आहे ते अव्यक्तच आहे. त्याच्यामुळं त्यांचे वेगवेगळे तुकडे एकत्र तयार करून असे झाले असं नाही. जेव्हा व्यक्त व्हायचं त्यांना एकत्र येऊनच व्यक्त व्हावं लागतं. हा जो व्यापक भाव आहे तो निश्चित आहे. परमेश्वराला व्यक्त व्हायचं आहे तर अशाच पद्धतीनं ते व्यक्त होणं हे निश्चित आहे, एक सिस्टमचा भाग आहे. कारण ब्रह्म हे अव्यक्त स्वरूप, ईश्वर व्यक्त होण्याला पात्र म्हणजे व्यक्त स्वरूप आणि माया सर्व शक्तियुक्त, या तिन्हीचा मिळून जो परमेश्वर होतो तो व्यक्त परमेश्वर, तोच आपण बघणार आहोत. त्यामध्ये असलेल्या शक्ती, जडाशक्ती, चेतनाशक्ती, शब्दरूपी आपण समजून घेणार आहोत. मायेला ब्रह्माने व्यापला आहे, ब्रह्माला ईश्वराने व्यापलेला आहे. ईश्वराने ब्रह्माला व्यापलं, मायेला व्यापलं, पण मायेने मात्र ब्रह्माला व्यापलेलं नाही, ईश्वराला व्यापलेलं नाही. ज्याप्रमाणे देवता पदार्थ आपण समजून घेत असताना खालची देवता वरची देवता खालच्या देवतेला व्यापते. कारण का? तर त्यांचे स्वरूप मर्यादेमध्ये 10% वाढ असते, पंचप्रकारामध्ये 8% वाढ असते, म्हणून एका देवतेला दुसरी देवता व्यापते. तसंच माया अनंत ब्रह्मांडाला व्यापून जरी असली तर त्याच्याही पलीकडं ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याच्याही पलीकडं ईश्वर स्वरूप आहे. म्हणून ईश्वराने मात्र सर्वांनाच व्यापलेला आहे. ब्रह्माला ईश्वराने व्यापलेला आहे, पण ब्रह्माने ईश्वराला व्यापलेलं नाही, कारण स्वरूप सपूर्णत्व पलीकडचं आहे. म्हणून आपण हे जे समजून घेणं गरजेचं आहे की ईश्वर व्यक्त होण्यास पात्र आणि ब्रह्म व्यक्त होण्यास अपात्र. म्हणून ब्रह्माचं सर्व ईश्वर घेऊन, माया शक्तिरूप घेऊन जो व्यक्त होतो तो त्रंश परमेश्वर असतो. आता इथं काय झालं? माया प्लस ब्रह्म प्लस ईश्वर बरोबर परमेश्वर. काल आपला विषय काय होता? ब्रह्म, ईश्वर आणि परमेश्वर हे एकच आहे. कारण परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना परमेश्वर हीच नामना आपल्याला सांगितली. चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. देवता होती पण परमेश्वर नव्ही ती. म्हणजे त्या साहित्यामध्ये, तत्वामध्ये, सिद्धांतामध्ये परमेश्वराने ब्रह्म किंवा ईश्वर हे शब्द न वापरता परमेश्वरच वापरला. पण तरी आपण ब्रह्म आणि ईश्वर समजून घेतोय आणि त्याच्या पलीकडं जो परमेश्वर आहे का, जो परमेश्वराने आपल्याला, परमेश्वर या शब्दानेच त्याची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. म्हणून परमेश्वर कोण आहे, त्यात काय काय आहे हे समजून घेण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला ब्रह्म आणि ईश्वर समजून घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला शंका येईल की ब्रह्माकडे सर्व आहे आपण बघितलं, परंतु ते कार्यरूप आहे. स्वरूपांग धर्म आहे परंतु ते कार्यरूप नाही. मग ईश्वराने त्यांचे घेतले याचा अर्थ ईश्वराकडे नाही का? असं नाही. ब्रह्माकडे जे आहे ते ईश्वराकडे आहे. फक्त ब्रह्म व्यक्त होण्यास पात्र नाही आणि ईश्वर व्यक्त होण्यास पात्र आहे, एवढाच फरक. मात्र ब्रह्म ही निर्गुण आहे आणि ईश्वरही निर्गुण आहे. आणि ब्रह्मही अविक्रिय आहे, ईश्वरही अविक्रिय आहे. आणि व्यापकत्व भाव त्यांच्यामध्ये असल्याने ब्रह्म कोणत्याही प्रकारचे कार्य स्वतः मात्र कधीच करत नाही. म्हणून अव्यक्ती व्यापार नाही असं आपण ऐकत असतो. परंतु अव्यक्ती व्यापार नाही असं आपण जर म्हटलं तर मग काहीच व्यापार नाही का? काहीच काम नाही का? तर कोणता व्यापार नाही आणि कोणता व्यापार आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. सर्व आहे परंतु ते कार्याला आणत नाही म्हणजे व्यापार नाही. परंतु प्राप्ती ज्ञानियाची आणि प्रेमियाची परमेश्वराने वेगळी सांगितली. ज्यावेळेस प्राप्ती होते त्यावेळेस मात्र व्यापार तर असतो, कारण आनंद देण्याचा हा बी एक व्यापारच आहे.
म्हणूनच तिथं जीवाला आनंद उपभोगता येतो आणि तिथून परत जलवृत्तीच्या फेऱ्यात येता येत नाही। या अर्थाने कार्य आहे, परंतु परमेश्वर जेव्हा वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून कोणाला वेदाद्वारे कोणाला बोधाद्वारे जे ज्ञान दिलं जातं, अनुसरण घडून आणलं जातं आणि प्राप्तीला नेण्याचं अयोग्य जीवाला जी योग्यता निर्माण करण्याचं कार्य आहे ते मात्र परमेश्वर करतो। हे लक्षात घेण्यासारखं आहे। हा व्यापार मात्र अव्यक्ती नाही, कारण तो व्यक्तच होत नाही म्हणून व्यापार नाही। या अनुषंगाने हे आपल्याला लक्षात घेण्यास थोडंसं वाटेल, कारण आपल्या डोक्यात एकच अव्यक्ती व्यापार नाही, अव्यक्ती व्यापार नाही। परंतु अव्यक्ती व्यापार आहे कोणत्या अर्थाने, नाही कोणत्या अर्थाने, यातला थोडासा सूक्ष्म फरक आपण जर समजून घेतला तर लक्षात येईल आणि ते पुढं जाऊन आपल्या लक्षात येईल। कारण ज्या परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या ज्या शक्ती आहे त्या कशा कार्याला येतात आणि त्याच्यातून कार्य कसं होतं, मग ते जडा शक्तीचं असेल चेतना शक्तीचं असेल, तर ते आपण समजून घेतल्यानंतर मग आपल्याला ते लक्षात येईल। तर जीवाप्रमाणे ब्रह्मस्वरूप कधी विभागले जाऊ शकत नाही। देवता परमेश्वर जसे निरनिराळ्या प्रकाराने अवतार घेतात तसे ब्रह्मस्वरूप कधी अवतार घेत नाही। आता जीव जो आहे, जीवाप्रमाणे म्हणजे काय, ब्रह्मस्वरूप कसे, जीव हा जो आहे त्याच्यात कसा जो बदल होत असतो, येणं, अयोग्य जीवाला योग्य करणं, त्याच्यात त्यांनी बदल करून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाणं, तसं ब्रह्मामध्ये नसतं। जे आहे ते आहे, त्याच्यात कोणत्या प्रकारचा बदल नाही। त्याचप्रमाणे देवता विग्रहाच्या ब्रह्मांडास्था ब्रह्मांडाच्या माध्यम विग्रहाच्या अनुषंगाने अवतार घेतात, कार्य करतात, अनेक ठिकाणी पिंडस्थाच्या माध्यमातून मळाच्या माध्यमातून कार्यरत राहतात। तसं परमेश्वरसुद्धा अनंत अवतार घेतात, अनंत अवतार झाले, अनंत अवतार आहे, अनंत अवतार घेते। तसं मात्र ब्रह्म कोणत्या प्रकारे अवतार घेत नाही, व्यक्त होत नाही। हा नेमका दोन्हीचा फरक आहे। तसे ब्रह्मस्वरूप कधी अवतार घेऊन सावे साकार होत नाही, त्यामुळे सावे साकारच होत नाही, त्यामुळे जीव उद्धारण्याचं जे कार्य आहे ते स्वतः मात्र कधीच ब्रह्म करीत नाही, कारण व्यक्त झाल्याशिवाय जीव उद्धारण्याचं कार्य होऊ शकत नाही आणि ते मात्र करत नाही। आणि म्हणून अव्यक्ती व्यापार नाही, म्हणजे तो अव्यक्त जो आहे तो व्यापाराला येत नाही, अशा अनुषंगाने अव्यक्ती व्यापार नाही। ज्ञान प्रेम मार्गाने भक्ताला जीवाला ब्रह्मस्वरूपी पोचवतो, तेथे पावन करतो। कोण, जो व्यक्त परमेश्वर आहे तो, त्यांना आपल्या स्वरूपाचा आनंद भोगवण्याची जी समृद्धी मात्र ब्रह्मात आहे ते आपण अगोदरच क्लिअर केलं। परमेश्वर व्यक्त होतो, अयोग्य जीवाला योग्य करतो, ज्ञान आणि प्रेमाच्या माध्यमातून त्यांना प्राप्तीला नेतो। ब्रह्माची प्राप्ती जेव्हा होते एखाद्या जीवाला, त्यावेळेस मात्र त्या ब्रह्माकडं जो आपला आनंद आहे तो देण्याची, त्या जीवासाठी उपभोगवण्याची पात्रता मात्र, समृद्धी मात्र त्या ब्रह्मात असते। याचा अर्थ कार्य आहे की नाही? जर ते कार्यच नसतं तर मग जीवच पाठवला नसता, तिथं गेला नसता, जाऊन पाठवून काय उपयोगही नसता। पण ज्या अर्थी तिथं गेल्यानंतर त्याला समृद्धी आहे ती आनंद देण्याची, याचा अर्थ तिथं तेवढ्यापुरतं ते कार्य आहे। तर ब्रह्मस्वरूपात मात्र ती समृद्धी आहे, त्यामुळे ब्रह्म निर्गुण आहे असे स्पष्ट होते। निर्गुण आहे म्हणजे काय, निर्गुण निराकार आपण म्हणतो ना, पण तो सावे साकार होत नाही। परमेश्वरसुद्धा निर्गुण निराकार आहे, पण तो सावे साकार होतो। म्हणून यातला हा नेमका दोन्हीचा फरक आहे। तर हेच ब्रह्म मात्र कधीच विकृत नाही, ते अविक्रिय आहे। त्रंशात्मक स्वरूपात त्याच्या निकट, त्रंश स्वरूपामध्ये ते आहे ना, त्याच्या निकट काय आहे, माया आहे। कारण माया त्याच्यानंतर ब्रह्म, त्याच्यानंतर ईश्वर, म्हणजे निकट काय आहे, माया ब्रह्माच्या आहे। सान्निध्यात मोक माया असूनही त्याला मात्र इचकिंतही विकार होत नाही। पूजनीय महिम भटांनी महावाक्य निरूपण करताना देवानी त्यांना हे सर्व सांगितलेले आहे, ब्रह्म ईश्वर परमेश्वर समजावलेले आहे। जे पूजनीय महिम भटांना देवानी समजावले तेच तत्त्वज्ञानातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। वेगळं काही आपण आपलं
डोकं लावत नाही आणि ते लावण्याची योग्यता पण आपली नाही. जसं आलं तसंच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते समजावण्यासाठी पक्षकारांनी काही दृष्टांत दिलेले आहे. त्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यातले बरेचसे दृष्ट परमेश्वरच सांगितलेले आहे, ते च्या माध्यमातूनच आपण हे समजून घेतोय. विकृतीचं न विक्रे म्हणजे विचार मालिकेतले 154 सूत्र आहे की ब्रह्म विकृतीचं न विक्रे म्हणजे विकृतच नाही. का तर ते अविक्रिय ब्रह्म, आपण अविक्रिय ब्रह्म. त्यामुळे विकरण्याचे गुणधर्म स्वरूपी असूनही ती विकृत नाही म्हटले. अविक्रियत्व हा ब्रह्माचा सहज भाव आहे. अविक्रिय हा ब्रह्माचा सहज भाव आहे म्हणजे ते निश्चित आहे, त्याच्यामध्ये त्या कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. ब्रह्म म्हणजे ब्रह्म या शब्दाचा आता अर्थ त्यांनी सांगितला. ब्रह्म म्हणजे व्यापक, ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, ब्रह्म म्हणजे पलीकडचं, या अनुषंगाने इथं शब्द आलेला आहे. आता देवतेचे काही नावं पण आलेले आहे ब्रह्म, आहे की नाही. स्वर्गामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, कैलास वैकुंठामध्ये ब्रह्म आहे, अष्टभैरवामध्ये ब्रह्म आहे. तर ते देवतेचे नाम आहे, ते नामना आहे, ते ब्रह्म आणि हे ब्रह्म यात फरक आहे. तर व्यापकतेच्या अर्थाने सतब्रह्मात याची गणना केलेली आहे. व्यापक सत ब्रह्म. तर ब्रह्मात सर्व गुण धर्म आहे परंतु त्यात व्यक्त होता येत नाही. सर्व ब्रह्मामध्ये सर्व गुण आहे, धर्म आहे. काल आपण बघितलं का कोणते कोणते गुण आहे, कोणते कोणते धर्म, पण व्यक्त होता येत नाही. त्याला घेऊन क्रीडता येत नाही, वाडवडी फिरता येत नाही. व्यक्त झाल्यानंतर जीव उद्धारण्याचं कार्य होतं ते मात्र ब्रह्माला करता येत नाही. आणि तेच कार्य परमेश्वर व्यक्त होऊन म्हणजे ईश्वर व्यक्त होऊन करत असतो. ईश्वर व्यक्त होऊ शकतो म्हणून तो ईश्वर काय करतो, मायेच्या ठिकाणी सर्व देवता ज्या शक्ती आहे सामावलेल्या आहे. मायेच्या ठिकाणी, माया म्हणजे काय, नुसती एक माया नाही पकडायची. आता माया म्हणजे डायरेक्ट कर्मभूमीपासून सर्व देवता 81,6,9 देवता अधिक माया. तर माया ही शब्द म्हणजे शक्तिवाचक आहे आणि शक्ती म्हणजे सकळही देवता, नुसती एकच माया नाही. तर त्या सर्व सामावलेल्या आहे. या तिन्हीचं मिश्रण म्हणजेच परमेश्वर, त्यालाच त्रश परमेश्वर म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ब्रह्म, ईश्वर आणि माया ह्या तिन्हीचं मिश्रण म्हणजे त्रश परमेश्वर. आणि तो परमेश्वरचे आपण गुण, त्याच परमेश्वराचे आपण धर्म बघणार आहोत. ईश्वर ब्रह्माचे सर्व गुण धर्म मायेच्या सर्व शक्ती घेऊन व्यक्त होतात. काय, जो ईश्वर आहे ब्रह्माचे सर्व गुण आणि मायेच्या सर्व शक्ती घेऊन व्यक्त होतात, त्यास आपण परमेश्वर म्हणतो. म्हणून परमेश्वरात सर्वच आहे, त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. म्हणून परमेश्वरामध्ये सर्वच आहे. म्हणजे काय आहे, ब्रह्म आहे, ईश्वर आहे आणि माया शक्तिरूप आहे. म्हणजे परमेश्वर म्हणजे सर्व शक्तियुक्त, आपण म्हणतो सर्व शक्तियुक्त तो परमेश्वर. म्हणजे या सर्वच त्या परमेश्वरामध्ये आहे. तर परमेश्वराचे धर्म आपण जर समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल. तर केवळ म्हणजे काय, दोषापासून पूर्णपणे अलिप्त, सर्व दोषापासून पूर्णपणे अलिप्त, कोणताच दोष नाही. केवळ म्हणजे 100% प्युरिटी, शुद्धता. इथं काहीच येत नाही, कशाचमध्ये येत नाही. तर जीवदेवतेच्या ठिकाणी जसे काही भावरूप दोष आहे, जीवाच्या ठिकाणी जे दोष आहेच आपण बघितले, कितीतरी दोष आहे ते आपण अभ्यासल्यानंतर लक्षात आले आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचे. आपल्याला परमेश्वराने दिलेलं आव्हान आहे. आपण आपल्या दोषातून गुणात्मक परावृत्त व्हायचं आहे, ऊर्ध्वगतीचा प्रवास करायचा आहे. तसं देवतेकडे सुद्धा आहे. देवतेचे दोष आपण बघितले, तर देवतेचे बी दोष आहे. तसं मात्र परमेश्वराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दोष नाही. ते पूर्णपणे स्वतः केवळ असल्यामुळे आपल्या स्वरूपीचा आनंदसुद्धा मोक्षाला पात्र झालेल्या ज्ञानियाला दिल्यानंतर देखील तो स्वरूपानंद त्याचा भंग पावत नाही. म्हणजे थोडक्यात आता जीव गेले म्हणून मग काही मिश्रता झाली मग कमीपणा आला असं होत नाही. ते पूर्णपणे तसंच असतं. कोणत्याही प्रकारचा त्याच्यात भंग तर कमीपणा येत नाही. तो पूर्णपणे केवळ आहे, शुद्ध आहे. ही शुद्धता, प्युरिटी आपण समजून घेतली पाहिजे. आता परमेश्वराचे जे धर्म आहे ते आपण बघणार आहोत. परमेश्वर ही अनादीचीच वस्तू आहे. परमेश्वराला कोणी निर्माण केलं वगैरे असं काहीच नाही.
परंतु इतर ठिकाणी जर आपण बघितलं, निरीश्वरवादी काय सांगतात की हा जो जीव आहे त्याला गरज पडली कशाच्या तरी कोणाच्या तरी आधाराची, मग त्यांनी काल्पनिकता केली, एक लॉजिक केलं आणि त्यांनी परमेश्वराला निर्माण केलं. म्हणजे जीव परमेश्वर निर्मित आहे असे कोण समजतं? निरीश्वरवादी. अद्वैतवादी काय म्हणतात? सकळही ब्रह्म, सर्वच परमेश्वर आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, कणाकणात आहे. तर व्यापकत्वाच्या भावाने आपल्याला बी हे समजून घ्यायचं आहे. ते म्हणतात तो सिद्धांत आपल्याकडे आहे, परंतु कशा अर्थाने आणि ते कोणत्या अर्थाने म्हणतात. ते जो अंश म्हणतात त्याला आपल्याला परमेश्वराने बोधाद्वारे समजून सांगितले, म्हणून आपल्याला ते लक्षात येतं की तो जो अंश त्याला परमेश्वराचा अंश ते समजतात, तो वास्तविक आहे काय? मायेचा अंश, तो संलग्न. त्याच्यात तिथं त्यांचं कन्फ्युजन झालेलं ना. आपल्याला बोधाद्वारे ते समजलं की हा परमेश्वराचा अंश नसून हा मायेचा अंश आहे, त्याला आपण संलग्न म्हणतो. आणि त्या संलग्नाला ते काय समजतात? परमेश्वराचा अंश. या अर्थाने ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण हा ईश्वरच आहे असं समजतात. म्हणजे द्वैतवाद आणि अद्वैतवाद आणि निरीश्वरवाद हे जेव्हा क्लिअर होईल तेव्हा आपल्याकडे अधिक स्पष्टता येईल. आता यात परंपरेने अद्वैतवाद आलेला आहे, द्वैतवाद आलेला आहे आणि निरीश्वरवाद पण आलेला आहे, परंपरेने आलेला आहे. ते काय आजकालचं नाही, कोणीतरी निर्माण केलं असं नाही आहे. मग यातलं खरं काय समजायचं? आलेला तर आहे, पण नंतर खरं काय समजायचं? तर परमेश्वराने व्यक्त होऊन जे सांगितलं ते खरं. आपल्याला प्रमाण काय आहे? परमेश्वराची ब्रह्मवाणी. मग आपण जर इतिहास बघितला, भगवद्गीतेमध्ये गेला तर श्रीकृष्ण महाराजांनी द्वैतवाद सांगितला. देवता वर्ग तिथंही सांगितला, जीव वर्ग तिथंही सांगितला, प्रपंच वर्ग तिथंही सांगितला. आणि परमेश्वर स्वतः जे आहे स्वतःची ओळख विश्वरूप दाखवून स्वतःचा बोध अर्जुन देवाला देऊन स्वतःचं अस्तित्व दाखवलं. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी द्वैतवाद सांगितलं. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनीही हत्तीच्या दृष्टांतातून पूजनीय माईम भटांना निमित्त करून आपल्याला द्वैतवादच सांगितलं की देवता ह्या परमेश्वराच्या कशी शक्ती आहे, परमेश्वर कसा वेगळा आहे. म्हणजे जे परमेश्वराने सांगितलं ते आपल्याला प्रमाण आहे. म्हणून आपण सर्व याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की द्वैतवाद हा परमेश्वरी आहे आणि तो खरा धर्म आहे. म्हणून बाकीचं हे काय आहे? तर हे सर्व देवतेचे धर्म आहे, तेही एक सामर्थ्यच आहे. त्याची त्या जीवाची जशी अवस्था आहे तसा तो जो जीव तिथं अटॅच होत असतो. जसं इथं ब्रह्माचा आहे तोच आनंद, ईश्वराचा आहे तोच आनंद. मग प्रत्येक जीवांना परमेश्वराची भक्ती करत असताना एकाच ठिकाणी प्राप्त करायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्राप्ती का सांगितल्या? तर तो परमेश्वर न्यायिक असल्यामुळं त्या प्रेमी भक्तावरती अन्याय होऊ नये, कारण तो साधन आणि साध्य काही वेगळं समजत नाही. ज्ञानी काय सांगतो? हे साधन आहे, साध्य वेगळं आहे. हा भेद आहे विचाराचा. तसं तो सुद्धा विचाराचा भेद आहे आणि त्या विचाराच्या भेदानुसार तो तिथे अटॅच झालेला आहे. जशा विचाराने तुम्ही मार्गक्रमण करता तसंच तुम्हाला साध्य पण होईल. ज्ञानी भक्ताच्या विचाराचा भेद त्याची प्राप्ती वेगळी, प्रेमी भक्ताच्या विचाराचा भेद त्याची प्राप्ती वेगळी. तसंच अद्वैतवाद, निरीश्वरवाद, द्वैतवाद हे त्याच्या अवस्थेनुसार, परंतु बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे. त्याच्या पाठीमागं आपण केलेल्या क्रियेचा स्वीकार आहे आणि म्हणून इथपर्यंत आपण आलो आहे आणि म्हणून आपल्याला हे खरं वाटतं. परंतु जेव्हा इथं नव्हतो किंवा बोधाच्या अगोदर आपल्याला हे बी खरं वाटत नव्हतं, पण परमेश्वराकडूनच हे आपल्यापर्यंत पोचलं. आता परमेश्वर ही जी वस्तू आहे ती अनादीचीच आहे, ती काही कोणी निर्माण केली नाही आणि ती नित्य पण आहे. ती कधी संपुष्टात येणार आहे असंही नाही, कारण अनंत जीव आहे ना, अनंत जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे. जरी सारे जीव संपले तरी मग परमेश्वराचं अस्तित्व संपेल का? मग कामच संपलं, आता जाऊ द्या, असं होईल का? तसं नाही. जसं चारही पदार्थ नित्य आणि अनादीचे आहे आणि साऱ्या जीवाचं प्राप्तीला नेलं तरी तो हा प्रपंच राहणारच आहे, देवता राहणारच आहे, जीवसुद्धा राहणारच आहे. आपण जरी परमेश्वराच्या प्राप्तीला गेलो तर तिथंसुद्धा जीवाचं अस्तित्व वेगळं राहणारच आहे. परमेश्वरामध्ये आपण आनंदाला स्वीकारलं, प्राप्तीला गेलो तरी आपलं अस्तित्व काय परमेश्वर आपण झालो का? नाही. परमेश्वराचा आनंद घेत असताना आपण मात्र आपलं अस्तित्व जीवरूपी ते वेगळंच राहणार आहे, त्याच्यात आपण काही मिक्स होणार नाही. तो पर आहे, म्हणजे सर्वांच्या पलीकडचा आहे, तो अनंत आहे.
ज्याला अंतच नाही, जो अमूर्त आहे, याला मूर्तता नाही म्हणजे पुसल्या जाणार नाही, अस्पष्टता कधी कोणत्या प्रकारे अंतात येणार नाही, असा तो परमेश्वर आहे. आणि त्याचे आता शब्दाचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. नित्य म्हणजे काय आणि का ते नित्य करी. आता पक्षकारांनी वेगवेगळे याच्यातल्या व्याख्या सांगितलेल्या आहे. आणि का ते नित्य करी म्हणून तो नित्य. नित्य शब्दाचा अर्थ आपण आजपर्यंत काय घेतला की जो कधीच न संपणार आहे, तो कधीच नष्ट न होणार आहे, या अर्थाने आपण नित्य पदार्थ घेतला. नित्य आणि अनादी या शब्दाचा अर्थ काय घेतले का आधी नव्हता असं कधीच नव्हे आणि आज कधी राहणार नाही असंही नाही. परंतु बघा नाही, नित्य अनेकांना नित्य करतो परमेश्वर. तो नित्य तयाचा संबंध नित्य, त्या परमेश्वराचा संबंध आहे तो नित्य आहे. कारण संबंध दानातव असेल, ग्रहणा दानातव असेल, लीळा दानातव असेल आणि कैवल्य दानाचा तर विषयच नाही. किंवा देहविद्या जरी प्रमादी झाला त्या प्रमादीयाला देहविद्या झाली तर ते देहविद्या सृष्टीपर्यंत नित्य. कारण तो जो त्याला देहविद्या झाली नसती तर तो मृत्यूला पात्र झाला असता, नरकात गेला असता, परत येणं जाणं त्याचं चालू झालं असतं. पण परमेश्वराने त्याला देहविद्या देऊन नित्य केलं सृष्टी असेपर्यंत. या अर्थाने मी इथं परमेश्वर अनेकांना नित्य करतो म्हणूनही तो नित्य आहे. म्हणजे वेगळे अर्थ घेतलेले. आयुष्य त्याचं नाशिवंत दुःखमय झालं असतं, परंतु त्या पुरुषाला परमेश्वराने काय केलं नित्य करी. त्या ते सकळही नित्य म्हणून ईश्वरीचे सकळही नित्य हे वचन आलेलं आहे. त्याचा धर्मसुद्धा नित्य. परमेश्वर नित्य, त्याचा धर्म नित्य, त्याचं दान नित्य आणि परमेश्वराचं सकळही नित्य. आणि म्हणून आपणही बिंदास आहोत. कारण का तर सकळही परमेश्वराकडून आपल्याला भेटणार आहे. जरी आपल्याला कैवल्य दान नाही भेटलं तर आपण प्राप्तीला नाही गेलो, मग आपल्याला परमेश्वराकडूनच ग्रहणदान भेटणार आहे, लीळादान पण भेटणार आहे, संबंधदान पण भेटणार आहे. परमेश्वराकडून भेटल्यामुळं हे वास्तविक आहे देवतेचे दानं, देवतेचे सुखफळं, हे काही परमेश्वराचे नाही. परंतु परमेश्वराकडून आल्यामुळं परमेश्वराचं सकळही नित्य म्हणून ते परमेश्वराकडून आल्यामुळं ते सुद्धा नित्यत्वात पडतात. कोणत्या अर्थाने ज्यावेळेस हे सुखफळं संपतील तरीही आपला दैवराटीचा सांधा मोडत नाही, तो सांधा तसाच राहतो. हे संपल्यानंतर परत दैवराटीच्या अनुषंगानेच आपला परत प्रवास चालू होऊन जाईल. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधी परमेश्वर आपल्याला भेटेल. फक्त आजचा दिवस उद्यावर जाईल, उद्याचा दिवस परवावर जाईल. जसं 10वीतला विद्यार्थी असतो त्याला असतात किती 10 विषय, पण तो झाला 5-6 विषयांनी पास आणि राहिले त्याचे काही 4-5 विषय. मग तो 11वीत गेला नाही, त्याला ॲडमिशन त्याला भेटलं नाही, तो नापास झाला. मग तो एकदा नापास झाला तो कायमचा नापास थोडी होणार आहे. मग त्याला परत संधी आहे की नाही, त्याला संधी आहे, परत तो पेपर देऊ शकतो. परत पेपर दिला तो त्याच्यातही परत 2च विषय पास झाला, परत डबल नापास झाला. मग परत त्याला संधी नाही असं नाही, परत त्याला संधी आहे, परत तो बसला, मग परत तो पूर्ण विषय पास झाला. जेव्हा पूर्ण विषय पास होईल तेव्हा त्याला 11वीत ॲडमिशन भेटेल. मग 11वीत ॲडमिशन आज भेटणार होतं ते 2 वर्षांनी भेटलं. आलं का लक्षात. त्याच्यामुळं परमेश्वराकडून मिळालेलं हे सगळंही नित्य. जसं जो नापास झाला तो प्रमादी, परत नापास झाला तो परत प्रमादी, तोपर्यंत त्याला भेटत राहतं, संपत राहतं, परत ते करत राहतो. म्हणून या अर्थानेही परमेश्वर नित्य ठरतो. कारण परमेश्वराकडून मिळालेलं सगळंही नित्य. उलट देवतेकडून देवतेचे फळं कधीच मिळत नाही जीवाला. म्हणजे मिळतच नाही असं नाही, पण अशक्यातली गोष्ट आहे. कारण देवतेचा विधी त्या जीवाकडून होणं आणि होऊन त्या देवतेकडून मिळवणं एवढं सोपं नाही आहे. पंडूराजांनी काय केलं, 100 यज्ञ करायचे होते, 99 केली की नाही, पण एकच यज्ञ चुकला तरी त्या देवतेने त्याला कुठं टाकलं, जडत्वाच्या नरकात. तसं परमेश्वराचं आहे का, परमेश्वराचं त्यातलं 1% जरी केलं असतं तरी परमेश्वर दुःखात जाऊ देत नाही. कारण या जीवाचं दुःख परमेश्वराला बघवत नाही. म्हणून परमेश्वर सकळही परमेश्वराकडून मिळणारं सर्व नित्य. त्या अर्थाने सुद्धा परमेश्वर नित्य आहे. आपण नित्य कोणत्या अर्थाने घेतो कधीच न संपणार आहे, परंतु त्याच्याही पलीकडचा अर्थ परमेश्वराला लागू पडतो. कारण परमेश्वर हा पलीकडचा आहे. परमेश्वराकडून जे बी मिळतं ते नित्य आहे. या अर्थाने तो परमेश्वर नित्य आहे म्हटले. महानुभावांच्या म्हणजे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये अनादी व नित्य अशा 4 पदार्थापैकी परमेश्वर हा एक पदार्थ सांगितलेला आहे. ईश्वर स्वरूप हा एक विद्यमान भावरूप
सचेतन पदार्थ असून तो अनादि व नित्य आहे म्हटले. अनादि व नित्य आहे, परंतु नित्य आणि अनादि, अनादि तर अगोदरचा होताच, परंतु तो अगोदर असूनही अनादीचा का जास्त ठरला, तर त्याला प्रवृत्ती उपजली, ती आता पुढे येणार आहे, त्याला प्रवृत्ती उपजली आनंद देण्याची. आणि मग त्यांनी हे सारे ॲक्टिव्ह केलं, सारे इनॲक्टिव्ह होते. जीव मायाच्या तामात निद्रिस्त अवस्थेत, देवता आपल्या आपल्या स्वरूपी, आणि प्रपंच अष्टभैरवाच्या ठिकाणी, आहे की नाही. असून काय उपयोग होता का? आणि त्यांना जरी ठरवलं असतं तर त्यांना ठरवताच येत नव्हतं, कारण देवता नित्यबद्ध, प्रपंच जड, आणि जीव अनादि अविद्ययुक्त. म्हणजे अनादीचे जरी असले तरी ते नसल्याचं जमा होते. पण परमेश्वराला प्रवृत्ती उपजली का माझा आनंद द्यावा, आणि म्हणून शोधणी करून त्या परमेश्वराने या तिन्हीतून जीवाला निवडला, अर्थात आपल्याला निवडलं. जीव सर्वाधिकारी असल्यामुळं आपल्यासाठी मग देवता ॲक्टिव्ह, प्रपंच ॲक्टिव्ह. म्हणजे अनादि जरी असले तरी परमेश्वराने ते ॲक्टिव्ह केले, ते इनॲक्टिव्ह होते. तसं परमेश्वर अनादि जरी असला तरी तो ॲक्टिव्ह होता, यांच्यासारखा नव्हता. ॲक्टिव्ह जर नसता तर त्यालाही प्रवृत्ती कशी उपजली असती, त्यालाही स्वतःचा आनंद कसा द्यावा असा वाटला असता. म्हणजे हा फरक या चारी पदार्थातला. जरी अनादिचे आणि नित्य जरी म्हटलं गेलं तरी परमेश्वराचं अनादित्व ते वेगळं आहे, नित्यत्व ते वेगळं आहे, यांचं अनादित्व ते वेगळं आहे, यांचं नित्यत्व ते पण वेगळं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर पर आहे. पर म्हणजे काय? पर तो म्हणजे सर्वांच्या पलीकडं. आता सर्वांच्या पलीकडे, त्याच्या पलीकडं काहीच नाही, त्याच्या पलीकडं कोणीच नाही, त्याच्या पलीकडं कशाचाही संबंध पण नाही, म्हणून तो पर ठरतो. तर परमेश्वर स्वरूप सर्वांच्या पलीकडं आहे, या अर्थाने सर्वांच्या पलीकडं आहे. तर परमेश्वर पर म्हणजे पलीकडच्या, सर्वांच्या पलीकडचं, त्याच्या पलीकडे कोणीच नाही अशा अर्थाने तो पर आहे. तसं देवतेलाही पर म्हटलेलं आहे, परंतु त्या म्हणजे मायेला, परंतु ती माया साऱ्या देवतेच्या पलीकडे आहे म्हणून ती पर ठरते. परंतु परमेश्वराचं पर आणि त्या मायेचं पर हा वेगळा विषय आहे. परमेश्वराच्या पलीकडं काहीच नाही. वास्तविक मायेच्या पलीकडं तर ब्रह्म आपण बघितला, आज ईश्वर पण बघितला, आणि त्याच्याही पलीकडं आता परमेश्वर पाहतोय आपण. म्हणून पर तो म्हणजे परमेश्वरच पर ठरतो, त्याच्या श्रेष्ठ किंवा उच्च असं कोणीच नाही म्हटले. त्याचप्रमाणे तो अनंत आहे, ज्याला अंतच नाही, त्याला अंतच नाही. कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत हे संख्येमध्ये आपल्याला मोजताच येणार नाही म्हटले. एकदा माईंदेव भेट दर्शनाला आले होते, तर त्यांनी देवाला विचारलं, जी आपल्याकडून सर्वांना गोमटं होतं म्हटले, मलाही व्हावे म्हटले. पण देवाने काय सांगितलं की तुम्हाला होईल म्हटले, काही हरकत नाही. जे तुमच्याकडं आहे ना अगोदरचं ते पहिले सोडा म्हणले, सांडा. बिडारावर काय बिडार असे म्हटले, पहिले ते सोडा म्हटले, नंतर होईल म्हटले. सर्वांना होतं, परंतु होण्याची क्रिया काय आहे, होण्याचा नियम काय आहे, की जे अगोदरचं आहे ते सोडावं लागतं, सांडावं लागतं, तेव्हा मग आमचं जे आहे ते होतं म्हटले. मग तो काय म्हणतो, देवा आपोआप का नाही होणार? असू द्या, जेव्हा होईल तुमच्याकडचं जे आहे ते होईल तेव्हा ते आपोआप जाईल म्हटले. तसं नाही, परंतु ते म्हटले असू द्या, जे आहे ते असू द्या. जसं आपल्या गणपत आपेसारखं असंच आहे तसंच द्या म्हटले, कारण त्यांना कुष्ठरोग झाला, देवाकडे आले म्हटले कुष्ठरोग आमचं घालवा. ते म्हटले येतं अनुसरा. म्हटले असू द्या, अनुसरण न करताही तुम्ही काही करू शकत नाही, म्हणजे आम्ही करू शकतो, पण ती आमची खावणी म्हटली. त्याच्यामुळं पहिले येतं अनुसरा, मग आम्ही ते काढतो. तसं देव या माईनदेव भेटायला काय म्हणतात, माईम भट नाही बरं का, माईनदेव हे वेगळे आहे. ते काय म्हणतात, पहिलं जे तुमच्याकडं आहे ते पहिले सांडा, सोडा, तेव्हा आमच्याकडून जे आहे ते होईल. बिडारावर काय बिडार असत नाही म्हटले, बसत नाही. विद्याधीन पुरुष असेल, एखाद्या दुसऱ्याच्या विद्याधीन पुरुष असेल तर विद्या ब्रह्मविद्या जी आहे ती होऊ शकत नाही म्हटले, ती संक्रमण होऊ शकत नाही. जसं आता एखादा देवतेचा भक्त आहे, त्या देवतेच्या ठिकाणी त्याचा वेच आहे, त्याचं लागले पण आहे, त्याला आपण किती बी आता तत्त्वज्ञान सांगितलं तर होईल का? पहिले त्याचं त्यातलं काढावं लागेल. अन्यवृत्ती परमेश्वराने सांगण्याचा उद्देश काय आहे की
ते आपल्या डोक्यातून देवता वर्ग निघाला पाहिजे. देवता वर्ग निघाला तर मग पराची प्रतिष्ठा होईल. अन्याची व्यावृत्ती झाल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होत नाही. म्हणून पहिले ते काढावं लागेल. म्हणून परमेश्वराने करुणीच्या देवता आहे पण त्या काही परमेश्वर नाही. अष्टदेवनी देवता आहे पण त्या काही परमेश्वर नाही. साऱ्या देवता आहे म्हटले, अस्तित्व मान्य केलं, पण त्या काही परमेश्वर नाही. आणि मग परमेश्वर जर मिळवायचा असेल तर चैतन्यापर परमेश्वर, याचा अर्थ काय, चैतन्याच्या देवतेपर्यंत तुम्हाला हे सारं सोडावं लागेल. म्हणजे देवतेचं आहे ते, देवतेबरोबर देवतेचं आहे ते बी सोडावं लागेल, तेव्हाच परमेश्वर होईल. म्हणून ते देव त्यांना काय म्हणतात की ब्रह्मविद्या संक्रमण होण्यासाठी तुम्हाला हे सारं सांडावं लागेल. तिथं महादाईसा आपण बसलेला होता. महादाईसा काय विचारतात, हे कसं काय म्हटले, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमेश्वराला येता येत नाही किंवा देता येत नाही किंवा त्या जीवाला मिळत नाही. मग परमेश्वर काय, आनंद तो अनंत की. परमेश्वराने तिथं हे वचन सांगितलं, अनंत तो अनंत की. हे वचन आता अनेक सामायतेत अनंत न सामाय, अनंत सामाय तेत अनेक न सामाय, अनंत तो अनंत की. यातूनच स्पष्ट आपल्याला तत्त्वज्ञानाचा पूर्ण आवाका येऊन जातो का जे अनेक म्हणजे काय, मग प्रपंचाचा असेल, देवतेचा असेल का जीवाच्या दोषातला असेल, या तिन्ही पदार्थाचं जोपर्यंत आपल्याकडं आहे, मग तुम्ही जीव पदार्थ जीवत्वाच्या अनुषंगाने, मीपणा, माझेपणा, कपटवृत्तीच्या अनुषंगाने, क्रेडिट घेण्याच्या अनुषंगाने, मी केलं, माझ्यामुळं झालं, हा जो मी आहे, हा जोपर्यंत तुमच्यातून निघत नाही तोपर्यंत आपण जीवातून निघत नाही. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं. या मी कोण आहे या प्रश्नातून मी गेला पाहिजे. मग कोण आहे, हा कोण जो आहे हा विकल्प किंवा पर्यायवाचक आहे. हा मी पण गेला, कोण पण गेला, हा देवतावाचक आहे. कोण पण गेला, आहे, हा आहे हा शब्द राहतो, आहे. मग कोण आहे, परमेश्वर आहे, त्याचं अस्तित्व आहे. मग तो जर आहे तर याचं काम काय, कारण तो सर्वांच्या पलीकडे पर आहे. जसं तुमच्या आता डायरेक्ट एखाद्या मंत्र्याशी कॉन्टॅक्ट आहे, इथं आहे ना तुमच्या छत्रपती संभाजीराव नगरचे मंत्री आहे, त्या मंत्र्याशी डायरेक्ट तुमचे घनिष्ठ संबंध आहे. मग तुम्ही काही काम असेल तुम्ही तिकडं जाल, यांचं काय काम म्हणशील, याच्याकडे नगरसेवकाकडे जा, महापौरकडे जा किंवा आणखीन XYZ त्याच्या खाली अंडर, कारण तो आहे, त्याचं अस्तित्व जर तुम्हाला जाणवलं, बोध झाला, समजलं, तर याचं काय काम, मग जीवाचं असेल, देवतेचं असेल, प्रपंचाचं असेल. परंतु आपण परमेश्वराची भक्ती करत असताना, परमेश्वराला अनन्यभावी शरण गेलेलो असतानाही यातून मात्र निघत नाही, हा आपला ड्रॉबॅक आहे. आणि यातून निघणं म्हणजे हीच साधना आहे आणि हाच धर्म आहे. जीवानी जीवात्वातून निघणे, देवतेच्या धर्मातून निघणे आणि प्रपंचातून निघणे, आणि हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. कारण प्रपंच तर खूप पुढे आहे, आपण आपल्यातून निघत नाही. पण आपण आपल्यातून निघालो तर देवतेतून निघू, आणि देवतेतून निघालो तर प्रपंचातून निघू. त्या प्रपंचातून निघाल्याशिवाय आपल्याला परमेश्वर काय म्हणतात, हे सांडा. काय सांडा, ते त्यांना नाही सांगितलं देवाने, हे आपल्याला सांगितलं. हे सांडा, हे सोडा. सोडा म्हणजे काय, जीव देवता प्रपंच हे सोडा म्हटले, कारण आम्ही अनंत आहोत. जिथं हे आहे तिथं, कारण न्यायिक राजा जो आहे तो एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती राहते, तिथं तो येईल का, नाही येणार. सकळही तर परमेश्वरातच आहे. त्याच्यामुळे इथं जर अगोदर तुमच्या हृदयामध्ये हे आहे, ते आहे, ते आहे, परमेश्वर कसं येईल, म्हणून परमेश्वर म्हणता हे सांडा. म्हणून अनंत तो अनंत की, जो अनंत परमेश्वर आहे आपल्या हृदयात येण्यासाठी आपल्याला पहिले यातून बाहेर पडावं लागतं. म्हणून परमेश्वर अनंत ठरतो. ईश्वर स्वरूप जसे पर आहे तसेच ते अनंत आहे. पर आहे म्हणजे पलीकडचं आहे, आणि अनंत कोणत्या अर्थाने, सर्वांच्या पलीकडं तो. आणि व्यापकाच्या अनुषंगाने सुरुवात केली तर मग बिंदूपासून घ्या, है की नाही. म्हणजे तो इथून स्टार्ट होतो तर त्याची सीमाच नाही आहे. जसं करुणीची देवता स्टार्ट होते बिंदूपासून 500 योजनापर्यंत त्याची अस्तित्व असते. परत अष्टदेवनी आता स्टार्ट होते बिंदूपासून 5000 योजनापर्यंत असते. अशी पुढं 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 साऱ्या देवतेचं स्वरूप मर्यादा वाढत राहते. आता परमेश्वर पर आहे म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही. इथून स्टार्ट झालं तर त्याचं स्वरूप जे आहे ते अनंत आहे, त्याला काही आपल्याला संकेत मोजताच येत नाही म्हटले. म्हणून जसा तो पर आहे तसा तो अनंत पण आहे. बाई अनंत तो अनंत की, त्याला अंतच नाही, ज्याला कोणत्या प्रकारचं मोपमात नाही, कोणीही त्याला
त्या विशिष्ट ठिकाणी बांधू शकत नाही, चौकटीत ठेवू शकत नाही. विचारातलं 226 सूत्र आहे, ज्याला अंत म्हणजे मर्यादाच नाही म्हटले, तो अमर्याद आहे. आता हा अमर्याद परमेश्वर मिळवायचा, समजायचा, जाणून घ्यायचा. आपली विचारधारा कशी पाहिजे? मग मर्यादित पाहिजे का अमर्याद पाहिजे? आपली धार्मिकता मर्यादित पाहिजे का अमर्याद पाहिजे? आपली विचारधारा मर्यादित पाहिजे का अमर्याद पाहिजे? आता अमर्याद परमेश्वराला मिळवायचं तर आपल्याला अमर्याद व्हावं लागेल. अमर्याद म्हणजे कोणत्याही प्रकारची विचारधारा विशिष्ट छोटी नाही. पायाजवळ पाहणे ही मर्यादा येते, म्हणजे प्रगल्भता, बोल्डपणा, मोठेपणा, ज्याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे आपण तर छोट्या छोट्या गोष्टीवरून विकरत असतो. तुम्ही म्हणता ना, थोडासा हार द्यायला लेट झालं तरी काम बिघडतं, थोडे कमी जास्त झाले तरी काम बिघडतं. पण ती अमर्याद परमेश्वर कळाला की हे काम बिघडत नाही. मग पण तो नाही कळाला तर मग सारं काम बिघडतं, कारण तो जीवातून जीवत्व निघाला नाही. याचा अर्थ काय? जीवत्व हा शब्द खूप मोठा आहे. तो जर तुम्ही समजून घेतला, त्याला विकाराशी निगडीत आहे, विकल्पाशी निगडीत आहे, स्वभावाशी निगडीत आहे, सर्व त्याच्याशी निगडीत आहे. कारण तिथूनच सुरुवात होतं आणि तिथंच सरळ संपतं. तो हा जीवात्वातून निघाला की मग मात्र पुढे तो सरकू शकतो. कारण अनादि अविद्यायुक्त जीव, अज्ञान, मतित्रय, जीवत्व हे जे 5 पिशी आपण बघितल्या, त्यातला हा जीवत्व खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यातच सारा समाज अडकलेला आहे. स्वतःला तो विसरायला तयारच नाही. जेव्हा आपण स्वतःला विसरू तेव्हा दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करू. आपण ज्या अर्थी स्वतःला विसरत नाही त्या अर्थी आपण दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करत नाही. दुसरा तो कोण आहे? तो परमेश्वर, तो पर, तो अनंत. ती अमर्यादता आपल्या विचारामध्ये, आपल्या आचारामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये आणावं लागेल. तेव्हा तो अमर्याद परमेश्वर आपल्याला जाणवेल, समजेल, स्पर्श होईल किंवा दिसेल. अन्यथा तो दिसणार कसा? आपण अलीकडं, तो किती पलीकडं आहे, त्याच्यातलं अंतर किती आहे? महद अंतर, महद अंतर. याच्यातलं अंतर महद अंतर. आणि हे महद अंतर आपल्याला जर कमी करायचं असेल तर परमेश्वर आता येऊन आलेला आहे, आपल्याजवळ आलेला आहे. आता आपल्याला त्याच्याजवळ जावं लागेल. त्याच्याजवळ जाणं म्हणजे काय? त्याचे जे आहे गुण ते स्वीकारावं लागेल. परमेश्वराची जे गुण वैशिष्ट्य आहे ते स्वीकारावं लागतील आणि तसं आपल्याला राहावं लागेल. परमेश्वर सम, जीव विषम. तर ती समानता आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. तेव्हा मग त्याच्यासारखं आपण होऊ. त्याच्यासारखं जेव्हा आपण होण्याचा प्रयत्न करू तेव्हा तो आपल्याला त्याच्यासारखं बनवेल आणि मगच आपण प्राप्तीला नेऊ. प्राप्तीच्या गोष्टी आपण करतो आणि किती अलीकडच्या गोष्टी करतो. आपलं वागणं, बोलणं, पाहणं किती अलीकडचं असतं. कसं जावं? मी म्हणतो, अरे तुम्हाला सर्वात मोठं आव्हान परमेश्वर प्राप्तीचं आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच अडकले, इथंच फेल गेले, तिकडं कसं आहे पास होणार? अगदी छोट्या छोट्या गोष्टीत फेल होतो आपण. कोणाला समजून घेण्याच्या उद्देशाने फेल होतो, कोणाला काही सांगण्याच्या उद्देशाने फेल होतो, नकारात्मक विचारातून फेल होतो, मीपणातून आपण कधीच विसरत नाही. अस्तित्व आपण एवढं मान्य केलेलं असतं का आपल्याला असं वाटतं की आपण जर नसलो तर काय होईल, परंतु काहीच होत नाही. कारण अनेक लोक येऊन गेलेले. इतिहासात आपण जेव्हा डोकावतो, सिकंदर राजा पण होता, इतिहास आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज पण होते की नाही? संभाजी राजे पण होते की नाही? असे अनेक अनंत राजे होऊन गेले. त्याच्याने काही झालं का? काहीच नाही होत काहीच नाही. सार व्यवस्थित सुरळीत चालू राहतं. तर ही अमर्यादता आपल्या विचारामध्ये निर्माण करावं लागेल. जेव्हा अशा विचाराने आपण धार्मिकता करायला सुरुवात करू तेव्हा आपण आपलं अस्तित्व विसरलेलं असू. आपण आपलं अस्तित्वच विसरत नाही आणि ही अमर्यादता परमेश्वराकडे आहे. आता पुढे जाणार आहोत आपण की ह्या परमेश्वराकडे एवढे मोठं आहे, मग त्याला काही अभिमान असेल? निराभिमान वाटलं. आणि आपल्याकडे काहीच नाही तरी आपल्याकडं अभिमान किती? हे जीवत्व, यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. अमर्याद आहे म्हणून तो अनंत आहे. कारण कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा अंत ही मर्यादा ही ठरलेली असते. जीवाची ठरलेली आहे. जीवाची स्वरूप मर्यादा किती आहे? 100 ब्रह्मांड आहे. ठरली आहे का नाही? देवतेची प्रत्येकाची ठरलेली आहे. करभूमीची 500 योजन, अष्टदेवनी 5000. तसं मायेची पण ठरलेली आहे, अनंत ब्रह्मांड. परंतु त्याच्या पलीकडे पण त्याची काही मर्यादा ठरली आहे का? ती ठरली नाही. कोणत्या प्रत्येक पदार्थाची काही ना काही स्वरूप मर्यादा ठरलेली असते. मग ती प्रपंचाची घ्या, विश्वरूपाच्या ठावणी मृतिकापर्यंत ठरली का नाही? म्हणजे जीवाची मर्यादा, देवतेची मर्यादा आणि प्रपंचाची मर्यादा याच्या पलीकडं किंवा याच्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये 5वा पदार्थच नाही.
या तिन्हीच्या मर्यादा ठरल्या, पण परमेश्वराला काही मर्यादाच नाही, अमर्याद आहे. आणि हा अमर्याद परमेश्वराला आपल्याला मर्यादित असलेल्या जीवाला प्राप्त करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? परमेश्वर मर्यादित तर झाला आपल्यासाठी, दया माया कृपा करून तो मर्यादित झाला, अनंत ब्रह्मांडाचा नाही, व्यक्त झाला म्हणजे मर्यादित झाला. आपल्याला मात्र आता अमर्याद होणं बाकी आहे, ते आपल्याला करावं लागेल. तर प्रत्येक पदार्थाचा अंत आहे, मर्यादा आहे म्हटले, आणि ते आपल्याला माहीत पण आहे. परंतु परमेश्वराला तो अंत नसल्या कारण त्याच्या पलीकडे उंच श्रेष्ठ कोणीच नसल्या कारण तो अनंत आहे, म्हणून तो अमूर्त पण ठरतो. म्हणजे तो पर आहे, तोच अनंत आहे, तोच अमूर्त पण आहे. आचार्य एकदा देवाला असंच विचारतात, देवाच्या मातापित्रा तेची भक्ताची या म्हटले. देवाने सांगितलं जे आमच्या आईवडिलांना तेच भक्ताच्या आईवडिलांना. बघा किती त्या भक्ताची थोरवी किती वरती केलेली आहे. म्हणून परमेश्वराचं परमेश्वरत्व समजून घेण्यासाठी या आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुतना मावशी आली कशाला होती? परमेश्वराला मारायला, आणि तिला देवाने दिलं काय? हे फक्त परमेश्वरच करू शकतो, दुसरं कोणी करू शकतं का? नाही करू शकत. ती आली होती मारायला, परंतु दिलं मातेचं फळ. तिला बोध नव्हता, तिला माहीत नव्हतं हा कोण आहे काय आहे, काहीच माहीत नाही आहे, तरी परमेश्वराने परमेश्वराचं कार्य केलं. तसं आपण कोण आहोत? आपण परमेश्वराचे भक्त आहोत, आपल्याला बोध आहे, आपण दैवराटीचे आहे. आपलं वागणं बोलणं तसंच असलं पाहिजे, नाही तर आपलं थोडं काही बिघडलं तर आपण शाप द्यायला सुरुवात करतो. दैवराटीचे आपण कसं ठरणार? त्या परमेश्वराचे भक्त आपण कसे ठरणार? म्हणजे परमेश्वराचं परमेश्वरत्व यातून सिद्ध होतं. एखादा अन्य माणूस आहे का जो त्याला माहीत नाही परमेश्वर कोण आहे, बोध माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही, पण परमेश्वराच्या शास्त्रातलं एखादं तत्त्व जर तो सांभाळत असेल तर देव त्याला पण देणारच आहे. लक्षात घ्या, हे परमेश्वराच्या धर्मातलं व्यापकपणा आहे. तो व्यापक तुम्हाला सकळही जीवा ते चिंतित. एखादा जीव आहे, आता तुम्हाला उदाहरण देतो, एखादा जीव आहे, परमेश्वराचं तत्त्व काय आहे? महात्म्याने प्रवक्त्या व्हावे, हे परमेश्वराच्या शास्त्राचं तत्त्व धर्माचं तत्त्व आहे. येथीचं जो आहे त्यांनी आल्यानंतर परमेश्वराने सर्वसाधारण अपेक्षा काय केली आहे का ज्याला बोध झाला, जो इथं आला त्यांनी गोड बोललं पाहिजे. परंतु आता जो इथं आला नाही, ज्याला बोध नाही, तो पण तो गोड बोलतोय. तो गोड बोलतोय नकळत का होईना, त्याचा तो स्वभाव झालेला आहे, सहज भाव झालेला आहे, आणि तो गोड बोलतोय. म्हणजे तो तत्त्व कोणतं पाळतोय? धर्माचं, दैवराटीचं, परमेश्वराचं. त्याला बोध नाही. मग त्या पुतना मावशीला माहीत नव्हतं हा परमेश्वर आहे, ती आली कशासाठी? तिनं अप्रत्यक्षरित्या एक तत्त्व पाळलं, ते बी कर्मराटीचं, आणि तिला आईचं फळ दिलं. हा बोध नाही, हा माहीत नाही, नॉलेज नाही, पण सहज भाव आहे त्याचा, तो परमेश्वर त्याला देणार नाही का? आणि मग अहेतुक क्रिया, ती नुसती क्रिया म्हणजे हीच नव्हे. एखादा गोड बोलत असेल ना तर तीही क्रिया परमेश्वर स्वीकार. एखादा आहे नैतिकता पाळतो, महात्म्यानी सत्यावर जेव्हा सत्यता पाळतो, तो म्हणतो किती त्रास होऊ द्या. आहे की नाही? काय ऑफिसरचे नाव आपल्याला घेता येतील की? नैतिकता पाळतात. तेव्हा तर नाही, काही करायचं, काही झालं तरी आपण चुकीचं काम करायचं नाही. त्याला बोध नाही, तो धर्माचा नाही, त्याला शास्त्र अवगत नाही, पण तो आपली ड्युटी कर्म म्हणून सत्यता पाळतोय. मग त्या ठिकाणी तो दैवराटीची सत्यता पाळतोय, देव त्याला देणार नाही का? मग ती क्रिया परमेश्वर स्वीकार पडतात आणि त्याची चाल पुढं तयार होते. देवाने तर येथीचं अपेक्षा केली, परंतु सकळ जीवा ते परमेश्वर कसं चिंतन करतात, कोण कुठं केव्हा काय करतोय, नेमका कोणतं तत्त्व पाळतोय, त्यातून परमेश्वराचं हे कार्य चालू असतं. ही अमर्यादता आहे परमेश्वराच्या तत्त्वाची, परमेश्वराच्या ज्ञानाची. आपण अमर्यादता आपल्या लक्षातच येत नाही. नेमकं आपण म्हणतो फक्त आमचं आमचं ना आमचं आमचं, अन्य 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 अन्य. हा वर्गीकरण आपण आपल्या विचारातून, हे वर्गीकरण आपल्या पहिले डोक्यातून काढावं लागेल. अन्य तर देवाने येथीचा सांगितला आहे, आपण तर दुसऱ्याला सांगतो, एक शब्दाशी आपण म्हणतो, परंतु तो येथीचा बी अन्य आहे. जो धर्मात आहे तो धर्मावरून जाणार आहे, अन्य पुरुष धर्मापासूनच आहे. जो आहे तो जाणार आहे. मग आहे तर कोणत्या अनुषंगाने? फक्त बाह्य अंगाने, परंतु पाळत काहीच नाही तो. याचा अर्थ तो धर्मावरून जाणार आहे. धर्मात आहे परंतु धर्माचं पाळत नाही, म्हणजे धर्मावरून जाणार आहे. या अर्थाने देवाने सांगितलेलं आहे. तर ही गोष्ट आपल्या लक्षात घेण्यासाठी वेगळे उदाहरणं देऊन समजावण्याचा प्रयत्न आहे. तर आचार्यांनी देवाला एकदा विचारलं, देवाच्या मातापित्रा तेच भक्ताची या, तर मग भक्त अनंत आहे का म्हटले? अनंत या अर्थाने म्हणजे इथले अनंत, परमेश्वर अनंत तसा अनंत आहे.
त्याचे माता पिता अनंत, तर कसे म्हटले? सर्वज्ञ आता परमेश्वर अमूर्त आहे, ब्रह्मविद्या अमूर्त आहे, परमेश्वर प्राप्ती फलरूप अमूर्त आहे. कारण परमेश्वर सकळही नित्य म्हटलं ना, तर ते परमेश्वर जो आहे तोच अमूर्त आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी केलेली कोणतीच गोष्ट वायात जाणार नाही. ती परमेश्वराची ब्रह्मविद्या अमूर्त आहे, ती मूर्त होत नाही. आत्ताचे जे उदाहरणं तुम्हाला सांगेल का, जो अन्य आहे, ज्याला बोध नाही, ज्ञान नाही, काहीच नाही, परंतु तो करतोय, तर ते अमूर्तता त्याच्यामध्ये तो बसतो. आणि मग परमेश्वर म्हणतात तो ब्रह्मविद्येचा एक सिद्धांत पाळतोय ना, मग त्याला ती ब्रह्मविद्याचं तो पाळतो. म्हणून परमेश्वराची प्राप्तीसुद्धा ही फलरूप अमूर्त आहे. म्हणजे त्याला काही ना काही परमेश्वर देणार आहे. पुढं त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या प्रयत्नानुसार, त्याच्या आर्ततेनुसार, त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या बदलानुसार त्याचा प्रोग्रेस पुढं होत राहणार आहे. म्हणजे अमूर्त म्हणजे अमर्याद, मोजले न जाणारे. म्हणजे परमेश्वर समजणं हे दानच आपल्यासाठी अमर्याद आहे. आपल्याला परमेश्वर समजला, सारं जग कन्फ्युजनमध्ये आहे की नाही, संभ्रमावस्थेमध्ये आहे की नेमका परमेश्वर कोण आहे. ते याला म्हणतात, त्याला म्हणतात, त्याला म्हणतात. अहो, जगाचं काय घेऊन बसले? ज्यांनी 18 पुराण, वेद, 5 शास्त्र, उपनिषद, भास्कर शास्त्र अभ्यासलं, त्यांना परमेश्वर माहीत होता का? पूजनीय माईम भटांना सकळही सामुग्रीवंत अर्जुन देव, त्यांना परमेश्वर माहीत होता का? आता त्यांच्यासाठी सर्वात मोठं आहे ना, तसं आपल्याला तर काहीच माहीत नव्हतं. त्यांची ना आपली तर बराबरीच होत नाही. अर्जुन देव तर सकळ सामुग्रीवंत म्हणले, ते ज्यांना बोध होण्याच्या अगोदरच अर्जुन देव कुठं कुठं जाऊ शकत होते. स्वर्गात जायचे, नरकात जायचे, पाताळात जायचे, गेले ना. ते बोध होण्याच्या अगोदरच गेले ना. ते ब्राह्मणाचे जे पुत्र आहे आणण्यासाठी म्हटले, लगेच आणतो, नाही तर मी अग्निकाष्ट घेईल, गेले इकडं तिकडं. ते नाही करता आलं म्हणून परमेश्वर म्हटले चल माझ्याबरोबर. मग कुठं गेले? विष्णूकडे गेले. आणि म्हणून सकळे सामुग्री होतं. म्हणजे बोध होण्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये एवढी सामुग्री होती, पण तरीही त्यांना परमेश्वर माहीत होता का? नाही. पण बोध परमेश्वर जेव्हा देतात तेव्हा परमेश्वर कळतो. म्हणजे आपल्याला परमेश्वर कळाला, समजला, हेच अमर्यादत्व आहे. हे त्याच्या पलीकडंच काही नाही. म्हणून काल आपण काय झालं विषय, श्रीमंतीचा. सर्वात जास्त श्रीमंती कोणाची आहे? आपली. कारण आपल्याला जे कळालं ते कोणालाच कळालं नाही. आपल्याला जे भेटलं ते कोणाकडेच नाही आहे. श्रीमंती कशावर ठरते का? जी तुमच्यापेक्षा त्याच्याकडे जास्त वस्तू असते. आता ही जी वस्तू आहे ही कोणाकडेच नाही. मग श्रीमंत आपण झालो का दुसरे झाले? आणि आपण श्रीमंत एवढे असताना मग आपण दरबद्रीपणाने आपले चेहरे पाडत बसून हे पाहिजे ते पाहिजे रडत बसायचं आणि विडे वाद हिंडायचं. हे कोणत्या परमेश्वराच्या धर्माच्या तत्वात बसतं? आहे की नाही? ही जी विचाराची जी दळभद्रीपणा आहे ना, तो काढून टाकणं म्हणजे परमेश्वराचं भक्त. काल मी सांगितलं, ज्याला देव पाहिजे त्याला काहीच करायची गरज नाही. ज्याला देव नाही पाहिजे, देव नाही समजला, देव नाही कळाला, तो सारं करत आला आणि तोच करत राहणार आहे. ज्याला देव कळाला, देव समजला आणि फक्त आता देवाकडून देवच पाहिजे असं म्हटलं, त्याची प्रवृत्ती निर्माण झाली, त्या रस्त्यावर चालला का त्याला काही करायची, त्याची आवड, वेच ही त्याच्यासाठी सामुग्री, त्याचं ज्ञान आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या तोची व्हावा, तोची भेटावा हा भाव, हीच त्याच्यासाठी सकळही सामुग्री. म्हणून इथं परमेश्वर काय म्हणतात, अमूर्त म्हणजे अमर्याद, मोजले न जाणार, त्याला मोजताच येणार नाही. असं तुमच्याकडे श्रीमंती आहे ज्याला मोजताच येत नाही. एखाद्याकडे श्रीमंती आहे, तो म्हणतो माझ्याकडे 10 कोटी, 5 कोटी, 15 कोटी, संख्येत बसली की नाही? तुमच्याच संख्येत बसवता येईल का? जो अमर्याद परमेश्वर जो तुम्हाला कळाला, त्याचा ॲड्रेस कळाला, त्याचा समजला, त्याची जाणीव झाली, त्याची भक्ती, तुम्ही त्याचं नाम घेताय, तुम्हाला सर्व माहिती आहे, परंतु त्या विचाराने तुमचं राहणं हे महत्त्वाचं आहे. ते कशाने मोजल्या जाणार नाही किंवा मोजता पण येणार नाही. म्हटले जीवदेवता प्रपंचाचे जे स्वरूप आहे ते मर्यादित आहे. ते कशाने तरी मोजता येऊ शकतात, पण प्रत्येक देवतेला थोय परततोय. आपण बघितलं, स्वरूप मर्यादा येते. प्रपंचाची स्वरूप मर्यादा आहे, ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा आहे, 50 कोटी योजना, 500 कोटी योजनाची स्वरूप मर्यादा प्रपंचाची आहे की नाही? 50 कोटी. जीवाची स्वरूप मर्यादा 100 ब्रह्मांड इतकी. अशी प्रत्येकाची स्वरूप मर्यादा आहे. पण परमेश्वराची जी स्वरूप मर्यादा आहे ती मात्र सांगता येत नाही. ती अमर्याद आहे, अनंत आहे, म्हणून पर आहे, म्हणून अमूर्त पण आहे म्हटले. आता परमेश्वर हे जे आपण बघतोय हे परमेश्वराचे सर्व गुण आहे. पुढं जाऊन आपल्याला ते लक्षात येणार आहे. लक्षात येत आहे तुमच्या? तर इथपर्यंत आपण थांबून घेऊ, कारण विषय खूप धावता घेण्यात काही अर्थ नाही. परमेश्वराचे आपण गुण पाहायला सुरुवात केलेली आहे. हे धर्मच आहे. पुढं गुण पाहणार आहोत.
धर्म आपण अगोदर घेतले, यावरती अधिक प्रकाश अजून पुढं पडणार आहे. यातलं आणखीन व्यापकत्व किंवा प्रगल्भता आपल्याला निर्माण करता येणार आहे. तर ह्या अनुषंगाने आज आपण परमेश्वर नित्य कसा, अनादि कसा, पर आणि अनंत आणि अमूर्त कसा हे थोडक्यात बघितलं. आणि त्याच अनुषंगाने आपल्यालाही तशाच विचारधारेने, तशाच भावनेने, तशाच कृतीनं त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊन ती कृती आपल्या जीवनामध्ये, विचारामध्ये असेल किंवा कृतीमध्ये असेल, ती उतरावं लागेल. तेव्हा तो परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा भक्त आपण म्हणतो परमेश्वराचे भक्त आणि परमेश्वराचे भक्त, परंतु ते परमेश्वराचे भक्त बाह्य अंगाने. का बरं? आपण इतर देवदेवतेच्या मंदिरात जात नाही, देवदेवतेचा प्रसाद खात नाही, देवदेवतेच्या माध्यमातून केलेल्या काही गोष्टीमध्ये सहभागी होत नाही, म्हणून बाह्य अंगाने आपण परमेश्वराचे भक्त. पण अंतरांग आपलं तर सारं व्यापलं. कशाने व्यापलं? जीवत्वाने व्यापलं, म्हणजे जीवाच्या अनुषंगाने व्यापलं. देवतेच्या कर्मकांडाने, ऋतवैकल्याने व्यापलं. त्याच्या पलीकडं प्रपंचामध्ये तर काही विषयच नाही. प्रपंच हाच आपलं जीवन झालं. तर तो परमेश्वर प्राप्त करण्यासाठी हे पहिले सांडावं लागेल, हे देवानीच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी विचारधारा कशी निर्माण करायची, परमेश्वर कसा आहे, त्या परमेश्वर कसा आहे हे समजल्यानंतर त्या विचारधारेने आपल्याला अनन्यभावे त्याला शरण जावं लागेल. म्हणून आपण एकनिष्ठ भक्ती करतोय का याचं चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण एकनिष्ठ भक्ती करत नाही. कारण का? तर एकीकडं आपण एकनिष्ठची गोडवे गातो, पण दुसरीकडं मात्र सारं देवतेचंच करतो, सारं जीवाचंच करतो. मर्यादित हे जीवाचं लक्ष, देवतेचं मर्यादा हे देवतेचं लक्ष. यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. म्हणून ती परमेश्वराचं नित्यत्व, अमृतत्व, अनंतत्व हे जेव्हा आपण समजून घेऊ, ते आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या जीवनात, आपल्या अध्यात्मात, आपल्या विचारात, आपल्या दृष्टीत जेव्हा आपण त्याला उतरवू, त्याच वेळेस आपल्याला ते लक्षात येईल. अन्यथा ते लक्षात येण्यासारखं नाही. तर यावरती तुम्हाला काही प्रश्न ह्याच विषयाच्या अनुषंगाने असेल तर विचारू शकता. जो विषय घेतला त्यावरतीच प्रश्न विचारले तर तुमचंही क्लिअर होऊन जाईल आणि पुढं सरकायला आपल्याला वाव भेटेल. आणि जे लक्षात येणार नाही, कन्फ्युजन होणार नाही, अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल. आपल्याला काही घाई नाही, झालंच पाहिजे. यदा कदाचित ह्या आपल्या 10 दिवसामध्ये नाही झालं तर परत आपण सत्र घेऊ, ह्याच अनुषंगाने घेऊ आणि तो विषय पूर्ण करू. न समजता नुसताच विषय पूर्ण करायच्या मागे लागलो आणि नाही कळालं, नाही समजलं, तर मग त्या पूर्ण करण्याला अर्थ काय? तर आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला काही घाई नाही आहे. पण ते समजून का घ्यायचं पहिल्याच वेळेस आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे. तुम्ही किती वर्ष झाले अभ्यास? 27 वर्षापासून करताय. कार्यक्रम 27 वर्षापासून करताय. साधू संतांना बोलावलं 27 वर्षापासून. कार्यक्रम 27, ऐकणं, अभ्यास सर्व. म्हणजे कशासाठी करतोय आपण? हे करतो कशासाठी? याचा उद्देशाचं ध्येय जर क्लिअर नसेल तर त्या करण्याला काय अर्थ आहे का? म्हणून परमेश्वराला अपेक्षित काय आहे? बदल. तो बदल जर होत नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. आपण जीव पदार्थ बघितला, पण जीव पदार्थ बघत असताना जीवाचे दोष बघितले, त्या दोषातून आपण किती निघालो याचा अर्थ तो जीव पदार्थ आपण बघितला, समजला, जाणवला आणि त्यातून आपण बाहेर पडलो. अन्यथा जीवाचे दोष सारे पाहिले आणि हायच आता जीवाचे दोष आणि तसंच आपण राहतोय, आपल्यात काहीच बदल नाही झाला, तर तो जीव पदार्थ समजून उमजून अभ्यासून काय उपयोग झाला का? किंवा देवता पदार्थ तर आपण खूपच डिटेल्स घेतला, तर तो एक सिस्टमचा कसा भाग आहे. परमेश्वराने देवतेच्या अनुषंगाने कोणते सूत्रातून आपल्याला हे स्पष्टीकरण, क्लिअरिफिकेशन, पारदर्शकता, स्पष्टता आणलेली हे आपण बघितलं. हे करत असताना सुद्धा त्यातून आपण बाहेर पडत नसेल तर मात्र देवता पदार्थ समजून घेण्याला काय अर्थ राहिला का? तिसरा पदार्थ आहे प्रपंच. तो प्रपंच जो आहे हा समजून घेत असताना अष्टधा प्रकृती, त्या अष्टधा प्रकृतीतून कारण प्रपंचन, कार्याला आलेला प्रपंचन, तो कधीतरी अनित्य आहे, कधीतरी संपणार आहे, नष्ट होणार आहे हे माहीत आहे असून आपण त्यातून बाहेर पडत नसेल, आपलं जे लागलेपण आहे, जी अटॅचमेंट आहे ती आपण सोडू शकत नसेल, तर मग तो प्रपंच हा विषय समजून घेण्याला काय अर्थ राहिला का? म्हणून कोणती गोष्ट समजून घेण्याला अर्थ कधी येतो का जे आपल्या जीवनामध्ये आपण ती उतरवतो.
तर परमेश्वरसुद्धा पदार्थ समजून घेण्याचा उद्देश काय आपला असला पाहिजे का त्या परमेश्वरासारखं आपल्याला व्हायचं. जोपर्यंत त्या परमेश्वरासारखा आपण होण्याचा प्रयत्न करत नाही आणि तोपर्यंत तो परमेश्वराला लक्षात येत नाही, जाणवत नाही का हा आपल्यासारखा झाला, तोपर्यंत आपल्याला तो अनादि अविद्या छेद पण करू शकतो. हे ज्या प्रोसेसमधून जायचं शाब्दज्ञान, अपरोक्ष, सामान्य, विशेष, ही कशासाठी प्रोसेस दिलेली आहे. कर्मांचा नाश होईल, मग मळाचा नाश होईल, मग अयोग्यतेचा नाश होईल आणि मग नित्य केवळ जो जीव आहे तो केवळत्व त्यामध्ये जेव्हा येईल पूर्णपणे क्लीननेस, त्यावेळेस परमेश्वर शेवटची जी अनादि अविद्या आहे तिचा छेद करते. म्हणजे त्या सम परमेश्वराच्या सम हा जीव होईल. परमेश्वर होणार नाही पण परमेश्वराच्या सम हा जीव होईल आणि मगच त्या परमेश्वराची प्राप्ती किंवा आनंद आपल्याला मिळेल. आता हे परमेश्वराने सांगितलंय, करायचं कोणाला आहे आणि त्या जीवाने केलंच नाही तर त्या सांगण्याला काय अर्थ आहे का. किती वर्ष झाले मग त्याला काही उपयोग राहिला का. म्हणून बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो परमेश्वराचा जो बदल अपेक्षित आहे त्याला सुरुवात आपण आपल्यापासून करणं गरजेचं आहे. आज आपण हे जे बघतोय परमेश्वर पदार्थ का समजून घ्यायचा, मी काय म्हणतो परमेश्वर ही वस्तू समजून घ्या, परमेश्वर ही वस्तू समजून घ्या. का घ्यायची तर त्या परमेश्वराच्या सम आपल्याला व्हायचं, म्हणजे ते आपल्यात आणावं लागेल की नाही. ते जर आपल्याला आणलं, आता हे जेव्हा समजून घ्याल आणि त्या परमेश्वरासारखं आपल्याला व्हायचं आहे, परमेश्वर नाही पण परमेश्वरासारखं व्हायचं आहे, जर अशी भावना ठेवून तुम्ही त्या ध्येयाने सुरुवात केली, तुमच्यामध्ये दररोजचा बदल होत राहिला तर बाकीचं करायची गरज आहे का मग आता. कारण त्यातून बदल नाही होणार आहे. तुम्हाला बदल स्थानवंदन, क्रिया, पंचावतनोपार, विडे, आणखीन काय काय करतात तुम्ही. उपवास तापसही करतात. आजच दिसलं एक उपवास होता. तर या साऱ्या ज्या गोष्टी करतात याची गरज राहील का. कारण यातून बदल नाही होत. शारीरिक बदल होईल थोडाफार परंतु आंतरिक बदल होत नाही. आंतरिक बदल हा आपल्याला प्रयासाने करावा लागेल कारण तो ऊर्ध्वगतीचा विषय आहे, वरती नेण्याचा विषय आहे, तो शक्तीशी निगडीत आहे. म्हणून तो बदल परमेश्वराला कोणता अपेक्षित आहे एकदा समजून घेतलं की परमेश्वराचा धर्म जगातला सर्वात सोपा आपल्याला लक्षात येईल आणि मग आपण फ्रेश होऊ. मग आपण स्वस्थ चित्त बुद्धी संबोधी, बुद्धी स्थिर येईल आणि मग परमेश्वरासाठी थोडंसं स्मरणही बी उपयोगी पडेल, थोडंसं चिंतनही उपयोगी पडेल, थोडंसं आठवणही देवाची उपयोगी पडेल. बाकी सारं करतोय परंतु उपयोगी पडत नाही. याचं कारण का तर आपण समजून न घेता करतोय. कोणती गोष्ट बघा, एखादं काम आहे, तुम्हालाच एखादं काम करायचं आहे इथं XYZ, ते कामचं कोणतंही मीटिंग नाही घेतली, नियोजन केलं नाही, सुरुवात कोणी करायची, कोणाची जबाबदारी काय, त्याला किती पैसे लागेल काय, याचं काहीच नियोजन नाही केलं, कामाला सुरुवात केली. सक्सेस होईल का याचा काय होईलही बी परंतु त्याला वेळ किती लागेल, त्रास किती होईल, अडचणी किती येतील. म्हणजे 2 मिनिटाचं काम आहे ते 2 तासही लागू शकतं आणि 2 दिवसही लागू शकतं. पण 2 तासाचं काम आहे, तुम्ही प्रत्यक्ष बसले, सर्व मीटिंग घेतली, काय करायचं, सुरुवात कशी करायची, जबाबदारी कोणाची, किती खर्च येईल, काय जे बी आहे त्याचं व्यवस्थित पद्धतशीरपणे नियोजन केलं आणि नियोजन करून मग सुरुवात केली. ते 2 तासाचं काम 2 मिनिटात होईल की नाही. तसंच आहे परमेश्वराची धार्मिकता करत असताना परमेश्वर काय, त्याची धर्म काय, त्याची ती वस्तू काय हे जर समजून घेतलं तर आपल्याला अनेक जन्म द्यावा लागणार नाही, एका जन्मातही होईल. पण तुमच्या डोक्यात काय, एका जन्मात कुठं देव होतो काय, एका जन्मात कुठं देव होते सांगणारे आम्हीच आहे. त्यांच्यामध्येच कन्फ्युजन आहे. पण मी म्हणतो ना होईल. आचार्याने एका जन्मातच झालं, मागचे किती जन्म झाले तुम्हाला माहिती का ना आम्हाला माहिती का. देवाने सांगितले का तो एक 99 घाव बघितला जाता का. एक शेवटचा जो घाव आहे तो महत्त्वाचा, मग तो आजचा हा शेवटचा जन्म आहे. काय म्हणता ना परमेश्वर प्राप्तीला 7 जन्म घ्यावा लागतात, शेवटचा 7वा जन्म आहे आज समजा ना. आता तुम्हाला प्राप्त करायचं, आता परत जन्मच होणार नाही आहे, जन्म घ्यायचा पण नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी सुरुवात जर केली तर बाकीचं मात्र काहीच करायचं नाही. कारण अनेक जन्मामध्ये आपण हेच करत आलो, हे सांडा, हे सोडा आणि मग ते मिळेल. कारण एकावर एक ते काटा किंवा छापाच पडेल ना, जर आता उडालं तर दोन्ही दिसेल का नाही, एकच. तर मग परमेश्वर प्राप्त करायचं असेल ते सोडावं लागेल, अन्यथा हे धरून ते करायचं असेल तर मिळणार नाही. हे लक्षात घ्या आणि आपण परमेश्वराची सर्व
धर्म समजतोय, जाणून घेतोय, याच्यासाठी की आपल्याला ते स्वीकारायचे, ते स्वीकारून तिथपर्यंत न्यायचे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.